फ्रेंड्स, जर तुम्हाला बॅक टक्स द्यायला काहीतरी प्रॉब्लेम येत असेल, म्हणजे तुम्हाला समजत असेल नेमका आपण बॅक टक्स जो असतो तो नेमका किती अंतरावर किंवा किती हाईटचा द्यायचा, तर आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला हे दोन्हीही कळणार आहेत. तर त्याच्यासाठी जे आहे मी जो मागचा पार्ट आहे मी इथे रेडी करून घेतलेला आहे पूर्णपणे. आता आपल्याला काय करायचं आहे, सर्वात अगोदर म्हणजे जिकडून आपली फिटिंगची लाईन असते किंवा शेवट असतो ब्लाऊजचा, तिकडून आपली जेवढी ही स्टिचिंग मार्जिन आपण दिलेली असते. आता या ब्लाऊजमध्ये जे आहे मी 1.5 इंचाची स्टिचिंग मार्जिन दिलेली आहे, तर मी 1.5 इंचावरती एक पॉईंट इथे देऊन घेतला. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे की हे जे ब्लाऊज आहे ना, परत जे डबल फोल्डेड आहे, मी इथं तुम्ही बघू शकता हे डबल फोल्ड केलेलं आहे. नंतर 1.5 इंचाची मार्जिन घेतली. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, याला असं फोल्ड करायचं आणि जेही इथं फोल्ड केल्यानंतर आता हे इथं मार्किंग आपल्याला काय करायचं आहे, थोडंसं हलकंसं मार्किंग इथे करून द्यायचं आहे. आता व्यवस्थित केलं जात नाही, त्याच्यासाठी पहिले काय करायचं, थोडंसं हलकं. आता तुम्ही बघू शकता इथे मार्किंग माझं आलेलं आहे, तर इथं मी मार्क करून घेतलं. आता मला या जी हाईट आहे या टक्सची किती घ्यायची, तर माझं कसं असतं, नेहमी जितका आपला गळा आहे त्याच्या हाफ इंच खाली जे आहे मी जो टक्स आहे हाफ किंवा एक, तर त्याच्याच खाली आला पाहिजेत असं मी नेहमी टक्स मारत असते. तर इथे बघू शकता बरोबर हाफ इंचाच्या खाली आले आणि आता इथे जे आहे मी टक्सची मार्किंग करून घेतली. आता हा जो टक्स आहे तो आपल्याला जसाच्या तसा दुसऱ्या बाजूने सुद्धा उमटवून घ्यायचा. म्हणजे काय करायचं, दुसऱ्या बाजूने आपल्याला असं करायचं आणि आता हा बघू शकता तुम्ही, हा आपला जो टक्स आहे इकडचा आपला इकडं आलेला आहे, सेम हाईट आणि सेम अंतरावर. तर आपला याने काय होतं, एक्झॅक्ट सेम अंतरावर आपला टक्स येऊन जातो. आता जे आहे मी टक्स इथे देऊन देते. तर बघू शकता मी इथे दोन्हीही टक्स दिलेले आहे आणि किती व्यवस्थित असे टक्स लागला आपला, आणि कोणताही कपडा खाली वर न होता व्यवस्थित असा टक्स लावला जातो आणि व्यवस्थित आपला इथं टक्स. आणि किती हाईट पाहिजे तेही आपली सेम इथं हाईट झाली आणि सेम अंतरावर आलेली आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा.